स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही काय करणार आहे? केक. आम्ही ही सिरीज कंटिन्यू ठेवू. ब्लॉग रेसिपी विथ सिद्धी रिद्धी सिद्धी. तुम्हाला आवडला असेल काय केलं सॉरी. चला रेसिपी बघूया. तर आज आम्ही ओरिओचा केक करणार आहे. ओरिओ आणि मैदा. चला या. तर आपल्याला लागणार आहे 2 पुढे ऑरिओ. आम्ही 2 घेतले कारण सिद्धी आणि मैदाच आहे हा. चॉकलेट सिरप तुमच्या मर्जीने. इनो कारण इनो हा. जेम्स बॉन्ड. कॉफी टाकायचं त्याला समजा नाही टाका मीठ थोडं कमी होता. ते कॉमन आहे. सगळं सांगते का भांडी काय काय लागतं तर मला सांगा. कढई केकचं भांड केक टीन आमच्याकडे हार्टशेपचा म्हणून हार्टचा घेतलाय. तुमच्याकडे गोल चौकोनी त्रिकोणी षटकोनी. तुमच्याकडे गोल चौकोनी त्रिकोणी षटकोनी जो आकार असेल तो तुम्ही घेऊ शकता. तुमची मर्जी ना. चला आपण बनवायला घेऊ. आपल्याला आधी हे फोडून ह्यातलं क्रीम वेगळी नाही वेगळी नाही करायची. अजिबात नाही वेगळी करायची. आम्ही नाही करत वेगळी. तुम्हाला तुम्ही पण नका करू. तर आता बघताय ना मग फॉलो करा. त्याची पावडर करून घेणार आहे. त्याची पावडर करून घेणार आहे मिक्सरला. सो गाईज आता आपल्या ओरिओची पावडर करून झाली आहे. तुम्ही पण करा. शो यू गाईज. आता आमचे 2 ओरिओ होते म्हणून एवढी झाली आहे. तर आपण हे केले. त्यात आपण मैदा चाळून टाकू. पिठी साखर करून घ्या तुम्ही पण अशी असेल तर नका करू. तर आपण आता मैदा चाळून घेऊ. तुम्हाला जेवढा लागतो तेवढा घ्या. अंदाजे आम्ही अंदाजे बनवतो. आम्ही सगळं अंदाजे बनवतो. काहीच मेजरमेंट नसतं. आम्ही प्रो झालो. होय हो. ते काय अशी पिठी साखर बनवून घ्या. आणि जर तुमच्याकडे असेल पावडर शुगर असेल तर तुम्ही ती यूज करू शकता. गाईज दिदी पण आहे ना. तर मी पावशर मैदा घेतला होता. हां मी म्हटलं कमी लागत पण सोने खायला तर सगळंच वापरू आपण. हां. तर आपण हे चाळून घेतलंय. आपण मिक्स करू. सगळं मिक्स एक जीव व्हायला पाहिजे. एक जीव एक प्राण एक जीव. जसे जसे तुम्ही इन्ग्रेडियंट्स टाकाल ना ड्राय इन्ग्रेडियंट्स ते मिक्स केले ना आधीच तर छान ते. आणि साखरेची पावडर आहे ना ती आपण ह्यात टाकू. हे पण अंदाजेच पिठी साखर. थांब. इनो टाकायचा म्हणजे गॅस नाही होत. गॅस नाही होतं म्हणून नाही. तेल बेक करायला म्हणून हिला ओपन केली. आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स मी मिक्स करते. कोको पावडर आहे. हां सगळी वापरू. आम्ही सगळी वापरणार आहे. आता काळा नाही होणार ते. कॉफी टाकू का? 1 टीस्पून टाकायची कॉफी. किती? 1 टीस्पून. अंदाज नाही आहे. अजून घे. नाही आपल्याला रात्रभर जागायचं. जागण्यासाठी नाही टाकायचं. ते टेस्टसाठी. बेकिंग सोडा मराठीत असतो. बेकिंग पावडर इंग्लिशमध्ये. पावडर काय मराठी शब्द आहे. सोडा काय मराठी शब्द आहे. सोडा हे बघा दिसते. शाळेत एवढी टाकली पाहिजे. शाळेत नाही कदाचित नाही. बहुतेक. जाऊ दे सोड. दूध घेऊ का? माहित नाही मला केवढी टाकली. आजचा केक जास्त होतोय बहुतेक. बस होईल वाटतं एवढी. थोडं टाक थोडं. नाही सोड. रिद्धीच ऐक. थोडीशी टाकू आपण. म्हणजे बघू काय होईल. जास्तीत जास्त काय होईल. जुलब. आता हे पण मिक्स करू आपण. चिमूटभर मीठ टाकते फक्त. लई नाही टाकायचं. होय येस. ऐकायचं. तर गाईस मी ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करते. सुद्धा मिक्स बस ना 500. आणि आपण यात तेल टाकणार. तेच की असं मध्ये खट्टा करायचा. बघू त्याने काय होतं? काय नव्हतं. सिमेंटची पील येते. टाकू वळू का? मिक्स नाही का सिमेंटचा पील येतो. थोडं थोडं टाका. एक साथ नाही टाका. दीदी आपण व्हिडिओ बनवतो. मिक्स करतो टाकू.
दिसलं त्यांना आहे ना लगेच. अजून याची कन्सिस्टन्सी आमचा केक ना फार हट्टी आहे. खडक सोलून खूप लागणार आहे. होय बरोबर. जोपर्यंत ना स्मूथ पेस्ट होत नाही ना, पेस्ट नाही सॉरी बॅटर स्मूथ होत नाही ना, त्यातले पूर्ण लम्स जात नाही ना, तोपर्यंत चांगलं ते mix करायचं. त्यातले सगळं ते फुटलं पाहिजे. आणि हे ना तुम्हाला एक मी सांगते कसं ते बघा, असं सर्कलमध्ये करायचं आणि मधून लाईन ओढायची, सर्कल करायची लाईन ओढायची, सर्कल करायची लाईन ओढायची. आता मी आता नाही आता नाही. कर. आता कर. वास छान येते वास घ्या. आला का? एकदम कडक माल है ना. टाक अजून. पातळ पाणी करायचंय का? नाही ग, नाही झालं ते अजून. थांब थांब थांब. थांब थांब थांब. तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं. केलं ना तुम्हाला मी घरी बोलते आणि हातचा केक खाऊन मी बनवला तर तेव्हा काय समज नाही बनवणार. माझे सबस्क्रायबर घरी आले. चल चल. सबस्क्राईब म्हणजे कोण? आत्या. घरचेच आहेत सगळे. होती आता स्मूथ पेस्ट. सबस्क्रायबरमध्ये कोण आहे? आत्या, मामा, मैत्रिणी, तिच्या 2-4 मैत्रिणी, माझ्या 5-6 मैत्रिणी, 7, 8, 9, 10. बाकीची तुम्ही आल्यावर देऊ आम्ही केक बनवून. सोनू खोटी आशा नाही द्यायची कोणालाच. दिल दे छोटासा, छोटीशी आशा. जमणार असेल करायला तरच वळायचं एखाद्याला. जमतं ना. उगाच नाही काय आशा द्यायची. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. मला त्याची कन्सिस्टन्सी आता बरोबर आहे. गाईज अशी कन्सिस्टन्सी लागतात, एकदम स्मूथ पेस्ट, अशी एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी लागते. तर ह्याला आपण ग्रीसिंग करू. ऑइल लावायचं Grill आहे, करूया. तर तेल लावायचं. तुम्ही पण लावून घ्या. आणि मैदा त्याच्यावर टाकायचं, त्याचं स्प्रिंकल मैदा स्प्रिंकल करायचं. झटकून तर जा. ह्याला तेल लावून झाले. आता आपल्याला याच्यावर मैदा टाकायचा. बुरबुरायला थोडं. ह्याने ना आपल्या केकची तळण सोनी खूप तेल टाकले. बघू झालं त्याला बरोबर तेल असं स्प्रिंकल करायचं. मम्मी भागवली. मी हेच करते, तिचं काम हेच आहे. टीचर आधी का तो वजाई मासो. टीचरमध्येच माझं चायनीज खाल्लं ना तर मला ते चायनीज वेदिकाने बनवलं ते. छान झालं ते वेदिका. आणि ह्याच्यात आता पीठ हे मैदा स्प्रिंकल केलं. आता तो असं आपण झटकून घ्यायचा. आवाज आला का? असं असं केलं ना, जास्तीचं जे राहतं ना ते असं टाकून घ्यायचं. कोट झालंय थोडक्यात. बाई, कढई मोठी कढई घेतली, प्रीहीट करायला. ओव्हन ओव्हन नाही आमच्याकडे, तर प्रीहीट करायला असं ठेवलं. गरजेचं नाही सगळ्यांकडे ओव्हन पाहिजे. आणि केक हा ओव्हनमध्येच बनवला पाहिजे. केक हा केक बस. पण बनवू शकतो. केकवर निबंध पण लिहू शकतो. विचारू नका. ही कढई प्रीहीट करायला ठेवली. थोड्या वेळ ठेवायची, 3-4-5 मिनटं. आणि मग आपण ते ते बॅटर बघ ना ह्याच्यात. मदत करणे हा माझा स्वभाव आहे. मदत नाही करत, ती कधी चुकीची होती. आता मी त्याच्यात बॅटर बाहेर तर नाही येणार ना? काय माहिती. त्याच्यात आपण पूर्ण बॅटर टाकले, ते टाकलं ना मग असं टॅप करायचं त्याने ना आतली हवा सगळी जाते बाहेर. आता आपण ही याकडे ठेवू. ओव्हन नाही आमच्याकडे काहीच. तुमच्याकडे पण नाही आहे. काय माहिती आता ह्याच्या बाहेर येतो का, नीट शिजतो, देवावर येते सगळं. तर काहीच आपण या कढईवर एक दगड ठेवलंय, लावलंय. त्याच्यावर पोळपाट पोळपाट लागणार ठेवलंय, नाही. म्हणजे त्याच्यात हवा जाणार नाही. मला थोडक्यात दम द्यायचा आहे केकला. जसं दीदी मला देते तसं. तर गाईज आता आपण पाऊण तास वाढ 1.5 तास एवढं
जळू दे तिथे केक. पाऊण तास वाट बघू आणि मग ते काढून चेक करू शिजलाय का बेस झालं काडी टाकून बघायचं मध्ये. काय वाटतंय शिजला असेल ना? 1,000 years later. केक तर झालाय पण हा एवढा जरा जास्तच फुगलाय. एवढा आपण किती फुगतो केक पण फुगलाय. ह्याच्यात काय करत होती एवढं खायची? झाला ना काही तसा? stick नाही झालं म्हणजे एक शिजला असेल बरोबर. काय करत होती एवढं खायची? आता झाला ना, फुगला ना तो पण. आता आपण ह्याला थोडंसं लेअरिंग करू, डेकोरेट करूया ह्याला थोडंसं. मात्र गार होऊ द्या. हो होऊ द्या. दीदी आता डेकोरेशनसाठी बदामचे तुकडे घातले बारीक. एवढ्या गोष्टी आपल्याकडं केक डेकोरेट करायला. आणि ते दाखव सिरप. तर आपण चारी साईडनी चार. मोकळा करून घेऊ. कोणत्या 4 साईड आहेत त्या? सगळ्या साईडनी काय शिव हां असं म्हणायचं दीदी. सगळी करून बस गेला मोकळा. याला हातावर घे, हातावर घे. ओ केकचा पण हा केकचाच भाग आहे ना. हे एकत्र हे बॉल कमी मग अगं ड्राय आहे. ये मम्मी बस. हे बॉल दाखव. दाखव तुझा मला असं पण सांगते. कर लवकर. चिल्ला मत. मी वरडती बरं का लई. मुरल्या काय करणार? पसरूनच टाकणार ना शेवटी. आता टाक पसरून. थांब ना तू. तुझ्या जागेत टाक ना, माझ्या जागेत काय तुला? थांब जरा आधी येऊ दे. सॉरी. आपण असं थांब जरा. हिला वरडती आई मग नको खाते मग. चल लावून घे चल. नाही करायचं. हा नाही करायचं. पिवळं काय नाही टाकलं? टाकते का? 3 पिवळे ठेवले आणि हा एक का ठेवलाय माझ्यासाठी? एक मध्ये लाव. कुठे लावलं? रिव्ह्यू झाला 5 मिनिटांनी. जेवण झालं 5 मिनिटं. आपण आता हे कट करूया. कसं कापू करूया. खाऊन सांगा. इथं बघा इथे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कसं झालंय? छान झाला एकदम मस्त चॉकलेट केक. सो गाईज मी माझा आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला अजून अशा वेगवेगळ्या रेसिपी बघायला आवडतील का. बाय. हे आमच्या घरातली आई. नमस्ते.